दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण कोणते पण कॉम्पॅक्ट वापरतो त्याच्यासोबत छोटेसे स्पंज येतात, ते पण आपण रेग्युलर वापरत असतो ते त्याच्यातच ठेवून देत असतो. हे स्पंज पण लगेच फंगस पकडतात, त्यामुळे हेही वॉश करणं फार गरजेचं आहे. भले तुम्ही ते सेल्फ वापरत असाल तर एक आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा तरी ते वॉश केले पाहिजेत, हायजीन फ्री केले पाहिजेत. अदरवाईज तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं, एक 20-30 रुपयाला येतं पावडर पफ, तुम्ही यूज करू शकता, ते वॉश करू शकता, ते रियूज करू शकता. ओके, असं 2-3 पावडर पफ तुमच्याकडे नक्की पाहिजे, असे 2-3 ब्युटी ब्लेंडर तुमच्याकडे नक्कीच पाहिजे. ओके, तर ही सगळ्यात महत्त्वाची स्मार्ट टिप आहे. कारण का आपण काय करतो, वापरून तसंच ठेवून देतो. पिंपल आला की आपण कंपनी किंवा प्रोडक्टवरती ब्लेम करत असतो की ते प्रोडक्ट मला सूट नाही झालं की त्याच्यानंतर मला पिंपल आले. असं नसतं. बघा, तुम्ही सगळ्यात कॉमनली हे मी यूज केलं, परत त्याचे डीप केलं, परत यूज केलं. जर मला एखादं पिंपल आहे तर ते पिंपलचं इन्फेक्शन आहे, बॅक्टेरिया इन्फेक्शन आहे, याला लागलं, नंतर ते प्रोडक्टवरती केलं लागलं, प्रोडक्टही खराब झालं, तुमची स्किनही खराब झाली, तुमचं ब्युटी ब्लेंडरही खराब झालं आणि सगळ्यात ब्लेम केला मेकअपवरती. आपण कॉमनली काय करतो, हे यूज करतो तसंच ठेवून देतो. ओके, आज मी यूज केलं, उद्या मी यूज केलं, जर मला पिंपल असेल तर पिंपलचं बॅक्टेरिया इन्फेक्शन ह्याला लागलं, ते बॅक्टेरिया इन्फेक्शन माझ्या प्रोडक्टला लागलं आणि मी ब्लेम केला मेकअप प्रोडक्टवरती किंवा कंपनीवरती की ती अमुक कंपनी मला सूट नाही झाली, त्याच्यानंतर मला पिंपल आले. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो तो तुमच्या मेकअप टूलचाच असतो. बघा, विचार करा. बऱ्याचदा हे आपण ब्युटी ब्लेंडर किंवा छोटेसे मायक्रोस्पंज किंवा पावडर पफ आपण कॉमनली वापरत असतो. जरी हे स्वतः वापरतोय तरी रोजच्या रोज ह्याला सीबम लागतं, आपलं स्किनचं ऑइल लागतं, त्यामुळे ह्याच्यात लगेच बॅक्टेरिया क्रिएट होतात. सगळ्यात महत्त्वाचं, ह्याचा वास घ्या. जर ह्याचा फंगस असलेला वास असेल तर खूपच वास येतो. मी असं म्हणेन की आठवड्यानं 2दा-3दा तर हे वॉश केले पाहिजे. अदरवाईज 2 किंवा 3 सेट तुमच्याकडे ठेवा. जेव्हा तुम्ही ब्युटी ब्लेंडर किंवा छोटे मायक्रोस्पंज किंवा पावडर पफ वापरत नाही आहात त्यावेळेस ते फ्रीजमध्ये ठेवा. येस, फ्रीजमध्ये ठेवा. आणि आपण ब्लेम करतो एखाद्या कंपनीवरती किंवा मेकअपवरती. मेकअप केल्यानंतर चेहरा खराब झाला किंवा एक अमुक ब्रँड वापरल्यानंतर चेहरा खराब झाला, असं खरं तर नसतं. विचार करून तर बघा.